हाय, मी अपेक्षा. तर आम्ही आलो होतो कोळपेवाडीला. तर आहे ना, आम्हाला इन्व्हर्टर होतं, त्याचं मशीन खराब झालं होतं. ते चेंज करून आम्हाला दुसरं घ्यायचं होतं नवीन, तर ते घेतलं आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला गाडीचं काम करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ना पोहेगावला आलो होतो. तर पोहेगावला म्हणजे आमच्या पाहुण्यांचंच दुकान आहे, तर तिथे आम्ही गाडी रिपेअर केली आणि थोडासा वेळ होता, तर आम्ही आलो होतो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर पोहेगावला खूप मोठं मंदिर आहे गणपती बाप्पांचं, तर आम्ही ना दर्शन घेतलं मस्त. मंगळवार पण होता. त्याच्यानंतर आहे गाडीचं काम झालं, आम्ही लगेच केलवडला चाललो होतो, म्हणजे आमचं गाव आहे केलवड. तर आम्ही गेलो होतो तिकडे आणि जाताना एवढा पाऊस चालू झाला ना, मस्त चहा घेतला आम्ही तिथे गेल्यावरती. आणि ही माझ्या आत्याची मुलगी, ती आजीजवळ राहते तिथे. तर मग तिने मस्त चहा केला, आम्ही चहा घेतला, दादूनी चहा दिला सगळ्यांना. आणि नंतर आम्ही आलो होतो वावरात. तर आहे ना, भाजी न ते घेतलं, थोडेसे लिंब पण घेतले होते आम्ही. दादूनी इकडे लिंब तोडत होता आणि याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर नक्की बघा, लिंक बायोमध्ये आहे. आणि मी पण आहे ना लिंब तोडले. आणि इथे दादूला मांजरीचं पिल्लू दिसलं होतं, तर आम्ही ते पण घेतलं होतं सोबत मग. आणि मग आम्ही निघालो होतो घरी. तर कोयपेवाडीमध्ये आम्ही पाणीपुरी खाणार होतो आणि तिथे ना एक लहान बाळ आलं होतं नेमकी. मग आम्ही त्याला समोसा घेऊन दिला. त्याच्यानंतर मग आम्ही पाणीपुरी घेतली होती, दादूने ओली भेळ घेतली होती. तर आम्ही ते खाल्लं आणि घरी आलो. घरी आल्यावरती मम्मीने स्वयंपाक बनवला आणि लाईट पण नव्हती.